जय श्री कृष्ण. आज आपण बनवूया जन्माष्टमी स्पेशल शेवयांची खीर. बाळगोपालाला तसं आवडतं तूप आणि लोणी, पण हे दुधाचं पण पदार्थ त्यांना फार आवडतात. तर चला मग सुरू करूया. हे घेतल्या आहेत मी शेवया. हे रोस्टेडच मिळून जातं इथे. पण तरीसुद्धा मी थोडंसं तुपावर भाजून घेणार आहे. ह्या खिरेला खूप कमी इन्ग्रीडियंट्स असे लागतात. मी घेतले इथे पिस्ता. आपल्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकतात आणि तुम्हाला जितकी लागेल तितकी साखर तुम्ही घेऊ शकतात. हे मस्त घरी कढवलेलं आपलं साजूक तूप गेलंय आता. हे जास्त आपण परतवणार नाहीये, बस थोडंसं अगदी. दूध मी घेतलंय फुल फॅट. तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकतात. हे बघा. तुम्हाला जितकं जाड पाहिजे तितकं तुम्ही ठेवू शकता. मला हे एकदम बारीक आवडतं म्हणून मी बारीकच ठेवलंय. मी विसरलेच व्हिडिओ ऑन करायला आणि जेव्हा उकळी आली तेव्हा मी इथे त्यात टाकून दिलेली आहे साखर. पिस्त्याची पावडर आणि थोडीशी मी सेव्ह करणार आहे डेकोरेशनसाठी. दुधाला आता चांगली उकळी फुटलेली आहे. त्यात घालून घेऊया आपल्या ह्या शेवया. नो वेस्ट पॉलिसी. फ्लेवरसाठी आपण टाकूया इलायची पावडर. आणि आपली डिलिशियस अँड व्हेरी टेम्पटिंग खीर तयार आहे. चला तर मग या तुम्ही पण हे घ्या.